गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रविवारी अतिवृष्टीग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला। बोरगाव सापुतारा वणी मार्गावरील घागबारी परिसरात रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला तातडीने रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले। तसेच बाधित नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी आवश्यक ती उपाययोजना त्वरित करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या। यावेळी त्यांनी घागबारी येथील गायदरपाड्यातील राजेंद्र पवार यांच्या घराची तसेच गारमाळ येथील वसंत मेघा यांच्या पावसामुळे नुकसान झालेल्या घराची पाहणी केली। सरड गावातील भूकंपामुळे तडे गेलेल्या घरांचीही त्यांनी पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला। संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे पूर्ण करून पात्र नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्याचे निर्देश देण्यात आले। पाहणीदरम्यान सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच बोरगाव मंडळातील सर्व तलाठी कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। सुरगाणा तालुका प्रतिनिधी श्री विलास भीमराव जाधव, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज, सुरगाणा।